आकाशवाणीच्या नव्वदीनिमित्त रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या चांदणे शब्द सुरांचे कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रित आवृत्तीचा चौथा भाग आज प्रसारित करीत आहोत. शब्द सुरांचे चांदणे शब्द सुरांचे आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित या कार्यक्रमाला लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीयुत कांते सर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या अशा: सर्व श्रोत्यांना लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या तर्फे त्यांचं सर्वांचं स्वागत करतो. सांगावं असं वाटतंय की दीड वर्षापूर्वी हा हॉल आम्ही ओपनिंग केला आणि एका कार्यक्रमासाठी जरंडीकर साहेब आले होते आणि त्यांनी हा हॉल बघितला होता. मग त्यांचं ज्यावेळेला प्रपोजल आमच्याकडं पत्र आलं त्यावेळेला आम्ही दोघा तिघांनी लगेच आम्ही ॲक्सेप्ट केलं की हा कार्यक्रम आपल्या इथं होऊ दे म्हणून. खरोखर आज हा कार्यक्रम लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या हॉलमध्ये पहिल्यांदा तुमचा होतोय आकाशवाणीचा. ह्याच्या अगोदर बरेच लोकांनी आमच्याकडं हॉल मागितला, पण आम्ही म्हटलं आम्ही अजून त्याच्याबद्दल नियम ठरवलेले नाही आहेत, द्यायचं नाही द्यायचं. पण ज्या वेळेला आकाशवाणीचं पत्र आलं त्यावेळेला एक मनापासून असं वाटलं की आपण एवढ्या सोशल मीडिया आणि एवढ्या इन्फॉर्मेशनच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपण अजून आकाशवाणी केंद्राचे गाणी ऐकतो, आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकतो. माझ्या लहानपणापासूनच्या काही आठवणी आहेत, त्यातली एक आठवण शेअर करतो की आकाशवाणीचं ऑफिस ज्यावेळेस सांगली मार्केटमध्ये चेंबर ऑफ कॉमर्सच्या बिल्डिंगमध्ये सुरुवात झाली होती. ज्या वेळेला आम्ही पुण्याला जाता येता ते केंद्र आपलं जे रिले केंद्र दिसायचं ते टावर बघितलं की वाटायचं बाबा सांगली जवळ आली. तर आकाशवाणीच्या आत्तापर्यंतच्या 90 वर्षाच्या कारकिर्दीत मी शुभेच्छा देतो आणि त्यांचं असंच कार्यक्रम छान चालत राहू दे. खरोखर धन्य समजतो की आकाशवाणी केंद्राचा कार्यक्रम आमच्या इथं होतोय. तर असंच उत्तरोत्तर आकाशवाणीची प्रगती होत राहो आणि कलाकारांचे मी अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा देतो. शब्द सुरांचे चांदणे. आकाशवाणी पुणे केंद्रावरून गीतरामायणाचं प्रत्येक आठवड्याला प्रसारण केलं जायचं. एकूण 52 गाणी गदिमांनी लिहिली, ज्याला सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलं. खरं तर 52 आठवड्यांसाठी म्हणजेच एका वर्षासाठी 52 गाणी तयार केली, पण अधिक महिना असल्यामुळं अजून 4 आठवडे मिळाले आणि हा संच 56 गीतांचा झाला. मंडळी, गीतरामायणाच्या निर्मितीला 71 वर्ष झाली, तरी आजही त्याची गोडी तितकीच अवीट आहे. गीतरामायणाच्या निर्मितीचे अनेक किस्से आहेत. पहिलं गाणं हरवलं होतं आणि गदिमांनी काहीशा नाराजीनंच पुन्हा ते लिहून दिलं. पराधीन आहे जगती या गाण्याची मूळ चाल बाबूजींनी दरबारी कानडा रागात बांधली होती, पण त्यांनाच ती फारशी रुचली नाही. कारण गाण्यातून जे भाव प्रकट होतात किंवा श्रीराम त्यावेळी भरताला जो उपदेश करतात त्याला करुणेची झालर नको असं बाबूजींना वाटलं, कारण ते एक तत्त्वज्ञान होतं. त्यामुळं बाबूजींनी नव्यानं यमन रागामध्ये त्या गीताची चाल बांधली आणि या गाण्यात कोणतेही वेगळे म्युझिक पीस वाजवण्यात आले नाहीत, फक्त गायकाला वादकांनी फॉलो केले. कारण हे गाणं ध्वनिमुद्रित नसून प्रत्यक्ष प्रसारित झालेलं आहे. एकूण 56 गीतांचा प्रवास ज्यांच्या साक्षीनं प्रयत्नानं सुफल संपूर्ण झाला त्यामध्ये ग दी माडगुळकर, सुधीर फडके, सीताकांत लाड यांच्याबरोबरच माणिक वर्मा, लता मंगेशकर, ललिता फडके, मालती पांडे, वसंतराव देशपांडे, सुरेश हळदणकर, बबनराव नावडीकर, कुमुदिनी पेडणेकर, योगिनी जोगळेकर, सुमन माटे, चंद्रकांत गोखले, गजाननराव वाटवे, राम फाटक, VL इनामदार, मंदाकिनी पांडे, जानकी अय्यर या गायक कलाकारांचा, तसंच वादक कलाकार म्हणून आप्पा इनामदार, अण्णा जोशी, केशवराव बडगे यांच्यासारखे दिग्गज कलाकार होते. आणि संगीत संयोजन सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक आणि संगीतकार श्रीयुत प्रभाकर जोग यांनी केलं होतं. आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं निवेदन पुरुषोत्तम जोशी यांचं होतं. याच गीतरामायणातील आणखीन एक रचना. तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, मज आणून जातो हरिण
महर्षी वाल्मिकींनी लिहिलेलं अजरामर केलेलं काव्य म्हणजे गीतरामायण. वाल्मिकींच्या शापवाणीतून तयार झालेलं हे काव्य आहे. 24,000 काव्य लिहिणाऱ्या वाल्मिकींना असं वरदान होतं की हे रामायण परमकवींनाम आधारम होईल, म्हणजेच यावरून प्रेरणा घेऊन अनेक काव्य होतील, आणि ती तशी झाली देखील. यामध्ये अध्यात्म रामायण, वासिष्ठ रामायण, आनंद रामायण, अद्भुत रामायण असे संस्कृतमधले विविध प्रकार झाले. एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायण लिहिलं. कंब रामायण तमिळ भाषेत लिहिलं गेलं. इतरही प्रादेशिक भाषांमध्ये विविध रामायणं लिहिली गेली. संत तुलसीदासांनी रामचरितमानस लिहिलं. यामध्ये रामायणाची कारणमीमांसा सांगितली आहे. एकूण 300 प्रकार रामायणाचे आहेत, पण मूळ वाल्मिकी रामायण. मंडळी, यानंतर आपण सेतुबंधनाचं गीत ऐकणार आहोत. सीतेचा शोध लागल्यानंतर रामलक्ष्मणासह सर्व वानरसेना दक्षिण सागर किनारी जमलेली आहे. आता हे 100 योजन अंतर पार करून समुद्रातून पलीकडे जायचं कसं, हा प्रश्न सर्वांच्या पुढे होता. त्यावेळी सेतुबंधन करायचं ठरलं. रामायणातील कथांवर आधारित अनेक रंजक कथा तयार झालेल्या आहेत. त्यातलीच ही एक कथा. या सेतुबंधनासाठी अनेक वानरांनी आपापल्या परीनं मदत केली आहे. एका खारीनं देखील यात सहभाग घेतल्याची कथा आपण ऐकली आहे. कदाचित खारीचा वाटा हा वाक्यप्रयोग तेव्हापासून असावा. समुद्रावर दगड टाकून सेतू बांधत असताना वानर त्या दगडावर राम असं लिहायचे आणि तो दगड पाण्यात टाकला जायचा आणि तो दगड पाण्यावर तरंगायचा. हे सगळं प्रभू रामचंद्र पाहत होते. त्यांच्या मनात असं आलं की माझ्या नावाचा दगड जर पाण्यात तरंगतोय तर मग मी दगड जर पाण्यात टाकला तर काय होईल, हा विचार त्यांनी केला. आणि कुणी पाहत नाही असं बघून रामांनी एक दगड पाण्यात टाकला आणि तो बुडाला. आणि हे सगळं हनुमानानं पाहिलं. हनुमान गालातल्या गालात हसला. रामाने त्याला विचारलं, का हसलास? हनुमान म्हणाला, काही नाही सहज. रामाने त्यांना पुन्हा विचारलं, का हसलास सांग. त्यावेळी हनुमानानं दिलेलं उत्तर असं, प्रभो, आत्ताच्या प्रसंगावरून मला एवढंच कळलं की तुम्ही ज्याला टाकलत ना तो बुडाला. ऐकूया सेतुबंधनाचं गीत ओंकारकडून. सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सीतावर रामचंद्र की जय. सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सीतावर रामचंद्र की जय. शिळा उचलुनी, गिरिराजांचे देह निखळुनी, गजांग शात्या शिळा उचलुनी, जळात द्यारे जवे ढकलुनी, जळात द्यारे जवे ढकलुनी, सेतुबंधने जोडून फोडा, सेतुबंधने जोडून फोडा, समीप लंकापुरी. सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सीतावर रामचंद्र की जय. नलसानेता सहज राबता, कोटी कोटी हात राबता, नळसानेता सहज राबता, कोटी कोटी हात राबता, प्रारंभी घे रूप सांगता, प्रारंभी घे रूप सांगता, पाषाणच हे पहाली नया, पाषाणच हे पहाली नया, धरती पाण्यावरी. सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सीतावर रामचंद्र की जय. चरण प्रभूचे जळात शिरता, सकल नद्यांना येई तीर्थता, चरण प्रभूचे जळात शिरता, सकल नद्यांना येई तीर्थता,
तीर्थता आरंभास्तव अधीर पूर्तता आरंभास्तव अधीर पूर्तता शिळा होऊनी जडू लागला शिळा होऊनी जडू लागला लाटा लाटांवरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की जय. गरजा गरजा हे वानर गण रघुपती राघव पतित पावन रघुपती राघव पतित पावन रघुपती राघव पतित पावन गरजा गरजा हे वानर गण रघुपती राघव पतित पावन जयलंकारी जानकी जीवन जयलंकारी जानकी जीवन युद्धा आदि झडू लागुद्या युद्धा आदि झडू लागुद्या स्फूर्तीच्या देरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की जय. श्रोते हो, अनेक लोक खात्रीशीर बातमी ऐकायची असेल तर आकाशवाणीच्या बातम्या आजही ऐकतात. बातमीपत्र, ज्याची सुरुवात 19 जानेवारी 1936 झाली. पहिलं न्यूज बुलेटिन प्रसारित झालं ते इंग्रजी आणि हिंदीमधून. रेडिओवरून माहिती दिली जाते ती अचूकच असणार असा विश्वास जपलाय तो आकाशवाणीनं. विविध चर्चासत्र, देशातील विविध भाषातून दिली जाणारी बातमीपत्र असा त्यानंतरचा प्रवास. आकाशवाणीवरून नभोनाट्य आपण अनेकदा ऐकलंय. नभोनाट्याला आकाशवाणीवर स्वतंत्रपणे स्थान मिळालं 1936 पासून. त्यावर्षी एका बंगाली भाषेतलं नाटक अनुवाद करून भारतीय नभोनाट्याचा प्रारंभ झाला. नंतर विविध भाषेतील नभोनाट्य प्रसारित होऊ लागली. आकाशवाणीच्या इतिहासात हा टप्पा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. 16 डिसेंबर 1941 या दिवशी लता मंगेशकर यांचा पहिला रेडिओ कार्यक्रम प्रसारित झाला होता, ज्यामध्ये त्यांनी 2 नाट्यगीतं गायली होती. मंडळी, सांगली ही नाट्यपंढरी आहे. आद्य नाटककार विष्णुदास भावे यांनी सीता स्वयंवर हे नाटक लिहिलं आणि तिथून मराठी रंगभूमीचा प्रवास सुरू झाला. नाटककार कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर अर्थात काकासाहेब खाडीलकर हे आपल्या सांगलीचेच. यांनी मराठी संगीत रंगभूमी स्वतःच्या लेखणीनं समृद्ध केली. काकासाहेब खाडीलकर यांच्या विद्याहरण नाटकातलं हे पद यशश्रीच्या आवाजात. मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला. मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला. भोगे पुष्पमाला भोगे पुष्पमाला भोगे पुष्पमाला भोगे पुष्पमाला भोगे पुष्पमाला भोगी पुष्पमाला भोगी पुष्पमाला. अभिनव कुसुम मधुपा सहज सुचविती नूतन शृंगाराला मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला. मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला.
गुंजारवाला गुंजारवाला मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला 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 भ्रमर सुरस वनी दिसला 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 कमला टाकुनी कच अदय भयद झाला कोमे जले सुमन दल कोमे जले सुमन दल दुखवी मजला मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला आपला देश स्वतंत्र झाला तो ऐतिहासिक क्षणही आकाशवाणीच्या इतिहासातला महत्त्वाचा मानला जातो. 14 ऑगस्टच्या मध्यरात्री भारताच्या स्वातंत्र्याचा संदेश रेडिओवरून प्रसारित करण्यात आला होता. त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांचं भाषण देखील आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात आलं होतं. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी पंडित ओंकारनाथ ठाकूर यांनी राष्ट्रभावनांचं प्रतीक असलेलं वंदे मातरम आकाशवाणीवरून सादर केलं होतं. 12 नोव्हेंबर 1947 या दिवशी गांधीजींनी प्रथम आणि शेवटचा रेडिओ संदेश दिला होता. हा दिवस लोकसेवा प्रसारण दिवस म्हणून आपण साजरा करतो. मंडळी, या कार्यक्रमात नुसती गाणी नाहीत तर गाण्यामागं आकाशवाणीचं योगदान किती महत्त्वाचं आहे ते देखील मांडण्याचा हा प्रयत्न आहे. कार्यक्रमातली शेवटची रचना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची. भाषेविषयी अतिशय संवेदनशील असणाऱ्या सावरकरांनी मराठी भाषेला जे अनेक शब्द दिले त्यामध्ये नभोवाणी आणि ध्वनिक्षेपक
या 2 शब्दांचा समावेश आहे. मधुकर गोळवलकर यांची संगीत रचना. या गीताचं ध्वनिमुद्रण आकाशवाणी वाद्यवृंदांच्या स्वरात 7 मार्च 1963 रोजी प्रथम झालेलं होतं. ऐकूया हे गीत आणि कार्यक्रमाची आपण आता सांगता करूया. हे अधम रक्त रंजिते, हे अधम रक्त रंजिते, सृजन पूजिते. हे अधम रक्त रंजिते, सृजन पूजिते. श्री स्वतंत्रते, स्वतंत्रते, श्री स्वतंत्रते, श्री स्वतंत्रते, स्वतंत्रते. तुझसाठी मरण ते जनन, तुझ वीर जनन ते मरण. तुझ सकल चराचर शरण, चराचर शरण. श्री स्वतंत्रते, श्री स्वतंत्रते, श्री स्वतंत्रते. जयोस्तु ते, जयोस्तु ते, श्री महन्मङ्गले शिवास्पदे शुभदे. स्वतन्त्रते भगवति त्वामहं यशोयुधां वन्दे, यशोयुधां वन्दे, वन्दे, वन्दे. आकाशवाणीच्या 90 निमित्त रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रित आवृत्तीचा 4था आणि शेवटचा भाग आत्ताच आपण ऐकलात. यातील गायक कलाकार ओंकार कुष्टे, यशश्री जोशी, श्रीरंग जोशी. साथसंगत हार्मोनियम केदार सांभारे, कीबोर्ड आणि बासरी प्रशांत भाटे, तबला विनायक हसबनीस, तालवाद्ये मयूर जोशी, निवेदन शशांक लिमये. तांत्रिक सहाय्य बाजीराव काशीद, सुखदेव बागल, प्रमोद भोसले. ध्वनिमुद्रण सहाय्य सुनील माने. निर्मिती सहाय्य मुक्सित मुजावर. निर्मिती व्यवस्थापन तेजा दुर्वे. तांत्रिक मार्गदर्शन अर्चिता ढेरे. निर्मिती संकल्पना आणि सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर. सप्तसुरांचे चा